Hello dear students, today we are going to see lesson number 3, the cop and the anthem on page number 28. Now see the introduction of writer. O. Henry, born 1862 and he died 1910. William Sidney Porter was the full name of O. Henry. तो O. Henryचं पूर्ण नाव काय आहे? विलियम सिडनी पोर्टर. An American writer is better known by his pen name O. Henry. बघा काय सांगितलं? अमेरिकन रायटर, अमेरिकन जे रायटर आहे ते यांनी त्यांना पेन नेम ठेवण्यात आलं होतं. पेन नेम म्हणजेच टोपण नाव. काय म्हणून ओळखण्यात आलेले होते? ओ हेनरी. कारण त्यांचं पूर्ण नाव काय होतं? विलियम सिडनी पोर्टर असे पूर्ण नाव होतं. परंतु जे काही अमेरिकन रायटर आहे त्या अमेरिकन रायटरनी काय केलेलं आहे? त्यांना पेन नेमनी ओळखलं जात होतं. म्हणजे त्यांचं पेन नेम काय आहे? ओ हेनरी. ही वॉज अ होरेसियस रीडर सिन्स चाइल्डहुड. होरेसियस म्हणजे खादाळपणा, अदाशीपणा, खादाळपणा म्हणजे बालपणापासूनच त्यांचं वाचनाची कशी होती? आवड, खूप आवड होती. होरेसियस म्हणजे खादाळपणा म्हणजे खूप खाण्याची सवय असं आपण म्हणतो. तसं त्यांना बालपणापासूनच वाचनाची खूप आवड होती. ही स्टार्टेड अ ह्युमरस वीकली. म्हणजे त्यांनी त्यांचे जे साप्ताहिक असायचे ते साप्ताहिक त्यांनी आणि अगदी ह्युमरस पद्धतीने सुरुवात केली. ह्युमरस म्हणजेच कॉमेडी पद्धतीने. वीकली तर बघा कुठलं साप्ताहिक आहे ते? दी रोलिंग स्टोन. अँड व्हेन द व्हेंचर फेल्ड ही जॉईन्ड द होस्टन पोस्ट ॲज अ रिपोर्टर, कोलमनिस्ट अँड ओकेजनल कार्टुनिस्ट. एका गोष्टीवर ठाम नव्हते ते, तर त्यांनी ही स्टार्टेड अ ह्युमरस वीकली म्हणजेच त्यांनी काय केलं? विनोद बुद्धीचे जे काही साप्ताहिक असतील जसं की द रोलिंग स्टोन हे सुरू केले. त्याचबरोबर व्हेन द व्हेंचर फेल्ड यामध्ये जर त्यांना अपयश आलं तर ही जॉईन द होस्टन पोस्ट ॲज अ रिपोर्टर म्हणून काम केलं. त्याचबरोबर ॲज अ कॉलमनिस्ट, त्याचबरोबर ओकेजनल कार्टुनिस्ट म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेली होती. दिस स्टोरी द कॉप अँड अँथम इज वन ऑफ ओ हेनरीज वेल नोन स्टोरीज. बघा ही जी स्टोरी आहे की हा जो धडा आहे द कॉप अँड अँथम हा ओ हेनरीज म्हणजे या लेखकाच्या याच्यातला सुप्रसिद्ध नावाजलेला फेमस झालेली कथा आहे. टू डिस्क्राईब ही स्टाईल ऑफ रायटिंग, याचं जे लिखाणाची शैली आहे ही कशी आहे? अतिशय इझिली अंडरस्टँडिंग करण्याजोगी आहे. पीपल हॅव ऑफन यूज द टर्म स्माइल विथ टीयर्स विच इम्प्लाइज हिज ट्विस्टेड वे ऑफ थॉट्स अँड एंडिंग्स इन ऑलमोस्ट एव्हरी स्टोरी. बघा या ठिकाणी लेखकाने काय केलेलं आहे? या लेसनमध्ये किंवा या स्टोरीमध्ये त्यांची जी लिखाणाची शैली आहे तर त्या लिखाणाच्या शैलीमध्ये लोकांना ते स्माइल विथ टीयर्स म्हणजे हसता हसता अश्रूंसोबत हसा म्हणजे हसू पण यायचं आणि रडूसुद्धा यायचं अशा प्रकारची या ठिकाणी टर्म यूज केलेली आहे. स्माइल विथ टीयर्स म्हणजे अश्रूंसोबत हास्य करा. विच इम्प्लाइज हिज ट्विस्टेड वे ऑफ थॉट्स अँड एंडिंग इन ऑलमोस्ट एव्हरी स्टोरी. तर बघा या गोष्टीमध्ये काय दिलेलं आहे तर विचार करण्यासाठी ट्विस्ट वापरलेला आहे. इन धिस स्टोरी द मेन कॅरेक्टर सोपी. याच्यामध्ये सगळ्यात मेन कॅरेक्टर कोणतं आहे? सोपी. सोपी नावाचं एक कॅरेक्टर दिलेलं आहे. इज अ वॅगाबाउंड. कसं आहे ते कॅरेक्टर बघा? इज अ वॅगाबाउंड. वॅगाबाउंड म्हणजे उडाणटप्पू. अँड अ पर्सन विथ क्रिमिनल बॅकग्राऊंड. आणि त्याच्या मागे काय आहे तर क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे. गुन्हेगाराचा एक गुन्हा त्या व्यक्तीवर लावण्यात आलेला असतो. गुन्हेगार. ही मेक्स डिफरंट प्लॅन्स टू री-एंटर द प्रिझन ॲज ही हॅज नो शेल्टर टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द सेवर विंटर. सेवर विंटर मीन्स कडाक्याची थंडी. ही मेक्स डिफरंट प्लॅन्स टू री-एंटर द प्रिझन. त्याला प्रिझनमध्ये जाण्यासाठी सोपी हे जे कॅरेक्टर आहे या कॅरेक्टरला हे जे सोपी नावाचा मुलगा असतो किंवा हे कॅरेक्टर जे आहे याला प्रिझनमध्ये जायचं असते. का जायचं असते? आणि ते जाण्यासाठी तो वेगवेगळे मार्ग सुचत असतो. जसं की आपल्याला प्रिझनमध्ये जायला भीती वाटते पण सोपीला जाण्यास तो इच्छुक आहे. का जाण्यास इच्छुक आहे याचं कारण दिलं आहे. ही हॅज नो शेल्टर टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम दिस सेवर विंटर. म्हणजे त्यांच्याकडे
या कडाक्याच्या थंडीमध्ये कुठल्या प्रकारचं संरक्षण करण्यासाठी कुठलाही शेल्टर त्यांच्याकडे अवेलेबल नव्हतं. शेल्टर मीन्स आश्रयस्थान. द स्टोरी एंड्स इन ॲन अनएक्सपेक्टेड वे. आणि या गोष्टीचा जो शेवट आहे हा अगदी अनपेक्षित होत असतो. अनएक्सेप्टेड म्हणजे अनपेक्षितपणे होणे. ओ हेनरी हॅज डिपिक्टेड सोफीज फ्युटाईल अटेम्प्ट्स टू गेट अरेस्टेड इन अ व्हेरी ह्युमरस वेन. म्हणजेच काय, या गोष्टीमध्ये सोफीने जे काही प्रयत्न केलेले असते म्हणजे प्रिझनमध्ये जाण्यासाठी ते सगळे प्रयत्न त्याचे काय झालेले असतात, निष्फळ ठरलेले असतात. फ्युटाईल मीन्स निष्फळ, म्हणजे कुठलंही कार्य केलंस तर ते त्याला कुठल्या प्रकारचं यश मिळत नव्हतं, तर सगळे कार्य त्याचे काय होत होते, निष्फळ ठरत होते. कॉप अँड द अँथम इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. बघा, कन्फाइनमेंट म्हणजे प्रिझन, जेल. द कॉप अँड द अँथम इज अबाउट फ्रीडम अँड कन्फाइनमेंट. या लेसनमध्ये कशाविषयी आहे, या लेसनमध्ये स्वातंत्र्याविषयी आणि जेलविषयी माहिती दिलेली आहे. इनिशियली सोफी feels that there is a freedom from miseries and worries in confinement prison. सोफीला सुरुवातीला असं वाटते की बा जेलमध्ये गेल्यानंतर आपल्या ज्या काही काळजी आहे, मिझरीज म्हणजे काय, काळजी, वरीज मीन्स चिंता, तर या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला काय मिळणार आहे, मुक्तता होईल, आपली शांतता मिळेल, आपल्याला स्वातंत्र्य मिळेल असं त्याला वाटत असते. द नोट्स ऑफ द अँथम ट्रान्सफॉर्म हिम अप फ्रॉम विदिन अँड ही रिसॉल्व्स to work hard. Sophie faces the irony of fate as the moment he realizes the real freedom lies in a virtuous life. कालांतराने त्याला त्याची जाणीव होते, त्याला कळून चुकते खरं स्वातंत्र्य कशामध्ये आहे, तर खरं जे स्वातंत्र्य आहे हे आपल्या सद्गुणामध्ये चांगलं जीवन सद्सद विवेकबुद्धीने जर जीवन जगलं तर त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं जीवन स्वातंत्र्य मिळवता येते याची जाणीव त्याला होत असते. पण ही इज टेकन इन टू कन्फाइनमेंट. तर अशा प्रकारे तर त्याला शेवटी ही सगळी गोष्ट फार उशिरा कळत असते की आपल्याला जीवनामध्ये स्वातंत्र्य जर मिळवायचं असेल, जीवन जर फ्रीडमपणाने जगायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपलं जीवन चांगल्या मार्गाने व्हर्च्युअस लाईफने जगणं आवश्यक आहे. तर असं त्याला फार शेवटी लक्षात येत असते. ही इज टेकन इन टू कन्फाइनमेंट. आणि अशा प्रकारे तो त्या जेलमध्ये कैदमध्ये म्हणजे टाकण्यात येत आहे. त्याला नंतर कैद झालेली असते. ही इज टेकन इन टू कन्फाइनमेंट मीन्स प्रिझन. तर अशा प्रकारे त्याला कैदेमध्ये घेऊन जात आहे, जेलमध्ये घेऊन टाकण्यात आलेले आहे अशा प्रकारचं. तर आता आपण हा जो लेखकाचा जो इंट्रोडक्शन आहे लेसनविषयी आणि लेखकाचा परिचय आपण या ठिकाणी बघितलेला आहे. नाव सी दिस लेसन. द कॉप अँड द अँथम. कॉप मीन्स पोलीस अँड अँथम मीन्स प्रार्थना गीत. नाव सी फर्स्ट पॅसेज. सोफी लेफ्ट हिज बेंच अँड स्ट्रोल आउट ऑफ द स्क्वेअर अँड अक्रॉस द लेवल सी ऑफ ॲस्फाल्ट where Broadway and Fifth Avenue flow together. Up Broadway he turned and stopped at a luxurious cafe. बघा, पहिल्या पॅसेजमध्ये काय सांगितलेलं आहे, Sophie left his bench and strolled out of the square and across the level sea of asphalt where Broadway and the Fifth Avenue flowed together. Means Sophie हा बेंचवरून उठला आणि रमत गमत त्या डांबरी रस्ता ओलांडून ब्रॉडवे आणि 5वा चौक जिथे एकत्र येतात त्या चौकातून बाहेर पडला. अप ब्रॉडवे ही टर्न अँड स्टॉप ॲट लक्झरीज कॅफे. आणि ब्रॉडवेकडून वरच्या दिशेला तो वळला आणि एका प्रशस्त अशा महागड्या अशा कॅफेपाशी जाऊन थांबला. कॅफेपाशी म्हणजेच त्या रेस्टॉरंटजवळ जाऊन थांबला. नाव सी सेकंड पॅसेज. सोफी हॅड कॉन्फिडन्स इन हिमसेल्फ फ्रॉम द लोवेस्ट बटन ऑफ हिज वेस्ट मीन्स कोट अपवर्ड. सोफीला त्याच्या कोटाच्या सर्वात खालच्या बटनापासून वरपर्यंत स्वतःवर खूप विश्वास होता. ही वॉज शेवन अँड हिज कोट वॉज ट्रिम अँड हिज नीट ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्सगिव्हिंग डे. त्याने दाढी वगैरे केलेली होती, त्याचा कोटही ठाकठीक होता आणि थँक्सगिव्हिंगच्या दिवशी एका मिशनरी स्त्रीने भेट दिलेला एक छानसा सुंदरसा काळा बो त्याने लावला होता. इफ
Only he could reach a table in the restaurant unsuspected, success would be his. कोणतीही शंका न येता रेस्टॉरंटमधल्या एखाद्या टेबलापर्यंत त्याला पोहोचता आले तर यश नक्कीच त्याचे असणार होते. द पोर्शन ऑफ हिम दॅट वुड शो अबोव द टेबल वुड रेज नो डाऊट इन द वेटर्स माइंड. टेबलाच्या वरून दिसणारा त्याच्या शरीराचा जो भाग पाहून वेटरच्या मनात शंका आली नसती. A roasted mallard duck, thought Sophie, would be about the thing with a bottle of wine and then some cheese, a cup of coffee and a cigar. मॅलर्ड हे काय आहे? बदकाचं भाजलेलं मांस आहे, म्हणजे मॅलर्ड बदकाचे भाजलेले मांस, वाईनची एक बाटली, त्यानंतर थोडे चीज, एक कप कॉफी आणि एक सिगार. सोफीने मनातल्या मनात विचार करून ठेवला. $1 फॉर द सिगार वुड बी इनफ. सिगारला $1 ठीक आहे. द टोटल वुड नॉट बी सो हाय ॲज टू कॉल फोर्थ एनी एक्स्ट्रीम ऑफ रिवेंज फ्रॉम द कॅफे मॅनेजमेंट अँड एट द मीट वुड लिव्ह हिम फील्ड अँड हॅपी फॉर द जर्नी टू हिज विंटर आयलँड. सिगारचा $1 ठीक आहे. त्या या सगळ्यांची एकूण किंमत कॅफेचा मालक संतापून काही करील एवढी जास्त नव्हती, पण हिवाळी आयलँडवर पोचेपर्यंत, आयलँड मीन्स बेट, तेवढे मांस पोटभर आणि मन तृप्त करील एवढे होते. म्हणजे त्याने अशी मनामध्ये इच्छा ठरवली होती की मी त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर किंवा त्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारचं मी पोटभर खाणार, अशी त्याने इच्छा व्यक्त केलेली होती. नाव सी नेक्स्ट पॅसेज. बट ॲज सोफी सेट फूट इनसाइड द रेस्टॉरंट डोर द हेड वेटर्स आय फेल अपॉन हिज टॅटर्ड ट्राउझर्स अँड डिकेडंट शूज. मात्र रेस्टॉरंटच्या दरवाजात सोफीने पाय ठेवताच मुख्य वेटरची नजर त्याच्या फाटक्या कपड्यावर आणि जीर्ण झाल्यावर बुटावर पडली. स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न हिम अबाउट अँड कन्वे हिम इन सायलन्स अँड हेस्ट टू द साइडवॉक अँड अव्हर्टेड द इग्नोबल फेट ऑफ द मेनेन्स मॅलर्ड. आपल्या भक्कम आणि तयार हाताने त्याने सोफीला मागे वळवले, कोणी? वेटरनी, आणि हळूच त्याला बाहेर काढून घाईघाईने रस्त्याच्या बाजूला नेले. त्यामुळे मॅलर्ड बदकाच्या नशिबातला जे काही लाजिरवाना धोका टळला. म्हणजे त्याला जे मॅलर्ड बदकाचं मांस खायचं होतं तर ते त्याला त्या ठिकाणी मिळालेलं नव्हतं. चला नंतरचं बघूया. नेक्स्ट. सोफी टर्न ऑफ ब्रॉडवे. इट सीम दॅट हिज रूट टू द coveted island was not to be an easy one. Some other way of entering the limbo must be devised. बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. सोफी ब्रॉडवेच्या विरुद्ध दिशेला वळला. आपल्या आवडत्या बेटाकडे घेऊन जाणारा मार्ग काही सोपा नाही हे त्याच्या लक्षात आले आणि त्या तुरुंगात शिरण्यासाठी दुसरी एखादी युक्ती शोधणे आपल्याला आवश्यक आहे असं त्याच्या लक्षात आलेलं होतं. नाव नेक्स्ट. ॲट अ कॉर्नर ऑफ 6th Avenue इलेक्ट्रिक लाईट्स अँड cunningly displayed wires behind plate glass made a shop window attractive. 6व्या चौकाच्या कोपऱ्यावर काचेपलीकडे विजेच्या दिव्याखाली कुशलतेने मांडून ठेवलेल्या वस्तूमुळे त्या दुकानाची खिडकी फार आकर्षक दिसत होती. सोफी टूक अ स्टोन अँड डॅश इट थ्रू द ग्लास. म्हणजे सोफीच्या डोक्यामध्ये एकच विचार होता का आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये जेलमध्ये गेलं पाहिजे, म्हणून तो काहीतरी उडाणटपूपणा करत होता. मग बघा आता त्याने दुसरा काय निर्णय डोक्यात घेतला. सोफी टूक अ स्टोन अँड डॅश इट थ्रू द ग्लास. तर सोफीने एक दगड घेतला आणि तो त्या काचेवर फेकून मारला. पीपल केम रनिंग राउंड द कॉर्नर, अ पोलिसमॅन इन द लीड. सोफी स्टूड स्टील विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट्स अँड स्माइल ॲट द साईट ऑफ ब्रास बटन्स. म्हणजे कोपऱ्यावरून लोक धावत आले. आता दगड मारल्यानंतर साहजिकच लोकांचा जमाव तयार होईलच. कोपऱ्यावरून लोक धावत आले. सर्वात पुढे होता तो एक पोलीस. सोफी खिशात हात घालून तिथे स्थिर उभा राहिला आणि आपली जी काही पितळी बटणे पोलीस दिसताच तिथे हसू लागला. पितळी बटणे म्हणजे कोणती बटणे लावलेला होता ते पोलिसांच्या शर्टची बटणे बघून तो हसू लागला. म्हणजे पोलिसाकडे बघितल्यानंतर त्याला हसू आलेलं होतं. बघा आपल्यासारख्यानं जर असा गुन्हा केला असता तर आपण पळालो असतो, तिथून दगड मारून लगेच पळालो असतो. परंतु सोफीने तसं केलं आहे का? नाही. व्हेअर इज द मॅन दॅट डन दॅट एन्क्वायर्ड द ऑफिसर ॲजिटेडली. हे करणारा माणूस कुठे आहे असं अधिकाऱ्यांनी चिडून विचारले. डोंट यू थिंक दॅट आय माइट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट, सेड सोफी विथ अ फ्रेंडली व्हॉइस ॲज वन ग्रीट्स गुड फॉर्च्यून.
माझा याच्याशी काय संबंध असेल असं तुम्हाला वाटत नाही का? जणू आपल्या सुदैवाचे स्वागत करावे अशा मैत्रीच्या स्वरात सोफीने विचारले. द पुलिसमॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्ल्यू. मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. तो पोलीस सोफीला अगदी संशयित म्हणून सुद्धा मानायला तयार नव्हता. खिडक्या फोडणारी माणसे पोलिसांशी गप्पा मारत उभी राहत नाहीत, तर ते पळ काढतात. दे टेक टू देअर हिल्स, म्हणजे ते पळून जातात. द पुलिसमॅन सॉ अ मॅन हाफ वे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार विथ ड्रॉन अ क्लब. ही जॉईंड इन द परशूट. सोफी विथ डिस्गस्ट इन हिज हार्ट ड्रिफ्टेड अलॉंग ट्वाइस अनसक्सेसफुल. ब्लॉकचा अर्धा रस्ता पुढे गाडी पकडण्यासाठी पळत जाणारा एक माणूस पोलिसाला दिसला. सोटा उगारून तो त्याच्या पाठीमागे धावत गेला. दोनदा अपयशी झालेला सोफी मनातल्या मनात चळफळत पुढे चालायला लागला. तर बघा, आता या ठिकाणी सुद्धा सोफी पकडण्यामध्ये अपयशी ठरलेला होता. इन दिस वे वी हॅव सीन दॅट द फर्स्ट पार्ट ऑफ दिस लेसन. In the next video, we will see the next part of this lesson. Thank you.